सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार वाणी सर. नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग. आपण बघतोय जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपण आहोत आणि जवळपास अर्ध वर्ष सरलेलं आहे. या वर्षामध्ये बऱ्याच घडामोडी झाल्या, युद्ध झालं, त्याचे डायरेक्ट इनडायरेक्ट परिणाम आपल्याला बघायला लागले. या सगळ्याचा संबंध हा थेट आर्थिक घडामोडींशी लागतो, जो आपल्या देशाशी पण असतो आणि आपल्या स्वतःशी सुद्धा असतो. याबद्दल तुम्ही काय सांगाल? बघा मॅडम, वर्ष 2026 6 महिने हे सरलेले आहेत आणि भारताची अर्थव्यवस्था, असणारी प्रगती, त्याच्या पुढे असणारी आव्हानं आणि पुढील वाटचाल याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे आज आपण एका अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर उभे आहोत असं मला वाटतं. वर्ष 2026 चे पहिले 6 महिने, पूर्वार्ध फर्स्ट हाफ आता संपलेला आहे आणि आता उत्तरार्धात पोस्ट मध्ये आपण पुढचं पाऊल ठेवलेलं आहे. एक सजग गुंतवणूकदार, इन्व्हेस्टर म्हणून आणि भारतीय नागरिक म्हणून या 6 महिन्यात आपल्या देशात आणि अर्थव्यवस्थेत नक्की काय घडले, आपण कुठे आहोत आणि इथून पुढे याची दिशा कशी असणार आहे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून हा टॉपिक आज आपण इथे छेडलेला आहे. म्हणजे पहिला विषय याच्यात विचार करताना असा येतो की आर्थिक वृद्धीचा वेग, ज्याला GDP ची ग्रोथ असं आपण म्हणतो, सगळ्या जगाचं लक्ष मॅडम हे भारताकडे असं मला प्रामुख्याने इथे सांगायला आवडेल. वर्ष 2026च्या पहिल्या 6 महिन्यात भारतानं पुन्हा एकदा सिद्ध केलं, दाखवून दिलं की जागतिक पातळीवर कितीही संकट असली तरी भारतीय अर्थव्यवस्था आणि त्याचा विकास दर याचा रथ हा थांबणारा नाही. नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचा GDP वृद्धी दर हा 7.60% पोहोचलेला होता. जानेवारी ते मार्च 2026 या तिमाहीत हा दर 7.8% इतका मजबूत होता. हा वेग अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त आहे. आज अमेरिका, युरोप किंवा चीन सारखे मोठे देश संथ गतीने चालतायत. भारत हा सलग 4थ्या वर्षी जगातील सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. फास्टेस्ट ग्रोईंग मेजर इकॉनॉमी हा म्हणून पाय घट्ट रोवून उभा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा इथे काय येतो बघा, अर्थव्यवस्थेचं डबल इंजिन म्हणजे उपभोग आणि गुंतवणूक. सो या 6 महिन्यात आपल्याला आर्थिक वाढीला 2 मोठ्या गोष्टींना चालना दिली आहे आपण, असं मला वाटतं, ज्याला आपण अर्थव्यवस्थेचे डबल इंजिन असं म्हणू शकतो. म्हणजे घरगुती उपयोग, रेझिलियन्स ऑफ कन्झम्पशन, भारतीयांची खरेदी करण्याची क्षमता आणि मागणी मजबूत आहे. खाजगी अंतिम उपभोग खर्च म्हणजे प्रायव्हेट फायनल कन्झम्पशन आणि त्याचं एक्सपेंडिचर असा जर विचार केला तर हा दर थेट 61% वर गेलेला आहे. 2011-12 नंतरची सर्वोच्च पातळी आहे असं म्हणायला हरकत नाही. देशांतर्गत बाजारपेठेत पैशांची आवक जावक खूप चांगली आहे. सरकारी आणि खाजगी गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट डिमांड, पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच महत्वाचं रस्ते, रेल्वेज, हायवेजवरील सरकारी खर्च हा वाढलेलाच आणि वाढतानाच दिसतो. तसेच बँकांची आर्थिक परिस्थिती मजबूत असल्यामुळे खाजगी क्षेत्रांकडूनही मोठ्या गुंतवणुकी या होत आहेत. तिसरा महत्वाचा मुद्दा काय येतो, महागाईवर नियंत्रण, इन्फ्लेशन, ज्याने सर्वसामान्यांना नक्कीच दिलासा दिलेला आहे. गुंतवणूक आणि अर्थव्यवस्थेची सर्वात मोठी डोकेदुखी काय असते तर ती म्हणजे महागाई, इन्फ्लेशन. पण 2026च्या पहिल्या 6 महिन्यात भारताने या आघाडीवर उत्तम कामगिरी केलेली आहे. जरीही क्रूड ऑइल वाढत होतं आणि बिकॉज ऑफ क्रूड ऑइल पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत होत्या,
होत्या, तर त्याच्या व्यतिरिक्त जर अदर प्रॉडक्ट आपण बघितले तर त्यात इन्फ्लेशन बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये भारत देश हा ठेवण्यात यशस्वी ठरलेली आहे. वा. योग्य हवामान, चांगला मान्सून होईल असं अपेक्षित ठेवूयात. शेती उत्पादनात झालेल्या वाढीमुळे किरकोळ महागाई, रिटेल इन्फ्लेशन ज्याला आपण म्हणतो, याचा दर कमालीचा खाली आलेला आहे. महागाई नियंत्रणात असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची खरेदी करण्याची कन्झम्पशन किंवा परचेसिंग पॉवर इकॉनॉमिक टर्म मध्ये ज्याला म्हणतात, ही वाढलेली आहे. यामुळेच बाजारात पैशांचा ओघ सुरू आहे असं म्हणायला नक्की हरकत नाही. आरबीआयने देखील आपली पतधोरणे अतिशय काळजीपूर्वक हाताळली आहे आणि म्हणूनच आरबीआयचं कौतुक करायला देखील हरकत नाही. चौथं आणि महत्त्वाचं, आता काय आव्हानं आहेत आणि काय जागतिक परिस्थिती आहे, एक्सटर्नल चॅलेंजेस काय आहेत, तर अर्थव्यवस्था किती मजबूत जरी असली तरी चित्र पूर्णपणे चिंतामुक्त नाही. पहिल्या 6 महिन्यांच्या शेवटी आणि आता उत्तरार्धात प्रवेश करताना भारतासमोर काही महत्त्वाची आव्हानं आहेत. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आव्हान काय, तर पश्चिम आशियातील संकट, वेस्ट एशियन क्रायसिस. मार्च 2026 पासून पश्चिम आशियातील भूराजकीय तणावामुळे जागतिक पुरवठा साखळीवर म्हणजे सप्लाय चेन ज्याला आपण म्हणून, स्पेसिफिकली क्रूड ऑइल, याच्यावर भारत ज्याची गरज 90% कच्चे तेल आहे आणि ते आयात करत होतो, त्यामुळे कच्च्या तेलांच्या किमतीमधील चढ उतार हा अतिशय काळजीचा विषय ठरला. आता तो रेट बऱ्यापैकी खाली येताना दिसतोय, ही पॉझिटिव्हच बाब आहे. PMI मधील किंचित संधपणा म्हणजे फेब्रुवारी 2026 मध्ये मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेस सेक्टरचा परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स असं त्याला आपण म्हणूयात, खूप उंचावर होता. मात्र जागतिक परिस्थितीमुळे मार्च आणि एप्रिलमध्ये त्यात किंचित घट बघायला आपल्याला मिळाली. तरी तो विकासाच्या मजबूत पातळीवरच म्हणजे 50च्या वरच कायम आहे, ही एक पॉझिटिव्ह बाब आहे. आणि फायनली पोस्ट हा 2026 भारताची स्थिती आणि गुंतवणूकदारांनी काय धडा घ्यायला हवा. तर आता आपण 2026च्या उत्तरार्धात आहोत. इथून पुढे भारताची दिशा, वाटचाल ही कशी असणार आहे, तर स्थिरतेकडून समृद्धीकडे असं मला वाटतं. चालू आर्थिक वर्षात FY27 आपण जेव्हा बघतो तेव्हा भारताचा विकास दर GDP हा 6.8 ते 7.2च्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. जागतिक मंदीच्या काळात 7% आसपास इकॉनॉमिक ग्रो होणं ही भारताची प्रचंड मोठी ताकद आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजार अर्थव्यवस्थेच्या या भक्कम पायामुळेच देशांतर्गत गुंतवणूकदारांचा म्हणजे वाढता SIPचा ओघ, त्याचे नवनवीन रेकॉर्ड्स असं प्रस्थापित करत आहेत की परदेशी गुंतवणूकदार FIS जागतिक अनिश्चिततेमुळे थोडे सावध जरी झाले असले तरी भारताची लॉंग टर्म स्टोरी ही अत्यंत सुरक्षित आहे. एकंदरीत मित्रांनो, 2026चे पहिले 6 महिने हे सिद्ध करतात की भारतीय अर्थव्यवस्था एका अतिशय सुरक्षित आणि मजबूत मार्गावर आहे. जागतिक स्तरावर वादळ येत राहतील, पण आपल्या देशाची अंतर्गत मागणी, तरुण लोकसंख्या, डिजिटल क्रांती आपल्याला पुढे घेऊन जात राहील. एक स्मार्ट गुंतवणूकदार म्हणून आपण काय केले पाहिजे, बाजारातील किरकोळ चढउतारांना किंवा जागतिक बातम्यांना घाबरून आपली गुंतवणूक अजिबात थांबवू नका. भारत वाढत आहे, लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे, तर भारतासोबत तुमचा पैसाही वाढेल. त्यामुळे आपली शिस्तबद्ध गुंतवणूक, SIP आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवूनच ती इन्व्हेस्टमेंट हा चालू ठेवा. हाच या 6 महिन्यांचा सर्वात मोठा आर्थिक धडा आहे असं मला वाटतं. तुम्हा सर्वांना 2026च्या पुढील प्रवासासाठी आणि गुंतवणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. या पॉझिटिव्ह मुद्द्यावर आज वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार मॅडम, नमस्कार श्रोतेहो. घाबरू नका, पुढे या, शांतपणे गुंतवणूक करा आणि श्रीमंत बना. इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे. थँक्यू, धन्यवाद, बाय बाय, गुड डे. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.